15 दिवसामध्ये 4 किलो परमनंट वेट लॉस कसं करायचं, अगदी हेल्दी पद्धतीने वेट लॉस प्लस फॅट लॉस कसं करायचं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हाय हॅलो नमस्ते एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? मजेतच असलं पाहिजे. वेलकम टू माय चॅनल. तर फ्रेंड्स, आज आपण खूपच महत्त्वाच्या अशा विषयावरती बोलणार आहोत. तर मैत्रिणींनो, कसं आहे, जर तुम्हाला डाएट करायला अजिबात वेळ नाही आहे, एक्सरसाइज करायचं म्हटलं तर कंटाळा येतो, तुम्हाला वजन तर कमी करायचं आहे पण तुम्हाला जिमला जाण्यासाठी अजिबात वेळ नाही आहे, डाएट करायचं म्हटलं तर कंटाळा वाटतो किंवा जमतच नाही, तर मग हा व्हिडिओ अगदी तुमच्यासाठीच आहे. आणि काय होतं, सकाळी उठल्यानंतर आरशात पाहिल्यानंतर आधी सगळ्यात पहिल्यांदा दिसतं ते आपलं पोट, आपलं वाढलेली पोटाची चरबी. आणि मग काय होतं, आपला आत्मविश्वास कुठेतरी कमी होतो. वजन आपलं कमी नसतं, वजन खूप अचानक वाढतं, पोटाची चरबी वाढलेली असते. या सगळ्यामुळे आपल्याला कॉन्फिडन्स असा येतच नाही. आणि जर तुम्हाला आत्ताच्या कंडिशनमध्ये, आत्ताच्या जनरेशनमध्ये कॉन्फिडन्स वाटायचा असेल तर तुमचं बॉडी लँग्वेज किंवा तुमची ती आत्मविश्वास दाखवण्यासाठी तुम्हाला स्वतःला परफेक्ट बनवणं खूप जास्त गरजेचं आहे. आजकालच्या कंडिशनमध्ये तुम्ही जर कॉन्फिडंट नसाल, स्वतःबद्दल तुम्हाला आत्मविश्वास वाटतच नसेल, तर आत्ताच्या जगामध्ये तुमचं पुढं जाणं खूप जास्त अवघड होऊन बसतं. त्यामुळे स्वतःला एक वेगळा लुक देण्यासाठी म्हणा किंवा स्वतःला एक वेगळं प्रूव्ह करण्यासाठी तुम्हाला स्वतःला फिट ठेवणं देखील तितकंच गरजेचं आहे. तर आजचा व्हिडिओ खूप जास्त महत्त्वाचा होणार आहे. आज मी तुम्हाला फक्त 15 दिवसांचा डाएट प्लॅन सांगणार आहे, जो फॉलो करून तुम्ही परमनंटली तुमचं 4 किलोपर्यंत वजन कमी करू शकणार आहात. ज्यासाठी तुम्हाला ना बाहेर जिमला जायची गरज आहे, ना खूप जास्त हार्डवर्क करायची गरज आहे. फक्त मी सांगते तो सिंपल डाएट प्लॅन फॉलो करायचा आहे, 15 दिवसांसाठी कन्सिस्टंट राहायचं आहे आणि मग बघा तुमच्या शरीरामध्ये आलेला अप्रतिम बदल. तर हो, अजिबात व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा आणि हा डाएट प्लॅन तुम्ही सेव्ह करून ठेवा, म्हणजे 15 दिवस तुम्हाला व्यवस्थित फॉलो करता येईल आणि व्हिडिओ कुठेही मिस होणार नाही. तर मैत्रिणींनो, तुम्हाला आता वेळ आलेली आहे स्वतःला बदलण्याची, स्वतःला प्रूव्ह करण्याची आणि स्वतःला कॉन्फिडंट आणि फिट ठेवण्याची. चला तर मग जाणून घेऊयात आपला तो 15 दिवसांचा डाएट प्लॅन काय आहे आणि तो कसा फॉलो करायचा आहे, कोणत्या कोणत्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत आणि कोणत्या गोष्टी तुम्हाला करायच्या नाहीत. त्याआधी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा डाएट प्लॅन फक्त हेल्दी लोकांसाठी आहे. हेल्दी लोकांसाठी म्हणजे ज्यांना PCOS, PCOD, थायरॉईड किंवा आणखीन कोणता त्रास असेल त्यांच्यासाठी हा डाएट प्लॅन नाही. जे फक्त नॉर्मल आहे, ज्यांना कोणत्याही गोष्टीचे मेडिसिन्स वगैरे चालू नाही आहेत, अशा लोकांसाठी हा डाएट प्लॅन अगदी उत्तम आहे. कारण हा डाएट प्लॅन फॉलो करून हजारो महिलांनी आपलं वजन कमी केलेलं आहे आणि माझ्या बऱ्याच क्लायंट्सनी हा डाएट प्लॅन फॉलो केला आहे. त्यांना अगदी 100% रिझल्ट याच्यातून मिळाला आहे. आणि क्लायंट्सच कशाला, माझं स्वतः याच्यातून 4 ते 5 किलो वजन मी 15 दिवसामध्ये कमी केलेलं होतं. तर तुम्ही देखील नक्कीच करू शकता. चला मग सुरुवात करूयात आपल्या आजच्या व्हिडिओला. तर फ्रेंड्स, सगळ्यात पहिला पार्ट म्हणजे वजन का अडकतं. बऱ्याच महिलांचं असेल किंवा बऱ्याच फ्रेंड्सचं, बऱ्याच पुरुषांचं असेल, वजन स्टक होतं. आपण बऱ्याचदा हे नक्की पाहतो, आपण सगळं फॉलो करतो, वजन का अडकतं. तर त्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे सतत खात राहणं. सतत आपण सारखं काही ना काहीतरी खात राहतो, त्याचं एक हे रिझन आहे की तुमचं त्यामुळे वजन अडकतं. दुसरं म्हणजे उशिरा जेवण करणं, रात्री उशिरा जेवण करणं, हे देखील तुम्हाला टाळायचं आहे. तिसरं म्हणजे पाणी खूप कमी पिणं. नेक्स्ट आपलं चौथं म्हणजे चालणं अजिबात नाही, शारीरिक हालचाल अजिबात नाही, हे देखील एक कारण आहे वजन तुमचं अडकण्यामागचं. आणि शेवटचं म्हणजे झोप पूर्ण नाही. झोप जरी पूर्ण नसेल तरी तुमचा स्ट्रेस वाढतो आणि ते देखील तुमच्या वजन वाढीला कारणीभूत ठरू शकतं. त्यामुळे फ्रेंड्स, मी नेहमी म्हणत असते, वजन कमी करायचं असेल तर आधी तुम्हाला तुमच्या सवयी बदलाव्या लागतील. तर या सगळ्या चुका लक्षात ठेवा, या सगळ्या सवयी लक्षात ठेवा. आणि आता जाणून घेऊयात आपला डाएट प्लॅन पार्ट 2. सकाळची सुरुवात. सकाळी मी नेहमी सांगते, सकाळी सगळ्यात उठल्या चहा, कॉफी, साखर असलेले पदार्थ खाणं हे सगळ्यात हानिकारक आहे आपल्या वजन वाढण्यासाठी. तर तुम्हाला असं न करता तुम्हाला सकाळी उठल्या 2 ग्लास भरून गरम पाणी प्यायचं आहे. गरम पाण्याने तुम्हाला छान पोट साफ व्हायला मदत होईल,
तुमच्या पोटात जे काही घाण साठली असेल ती बाहेर जाईल, बॉडी डिटॉक्स होईल आणि हळूहळू बेली फॅट कमी करायला मदत होते. माझी जी आई आहे, आम्ही 4 जण आहोत. तर 4 मुलं आहेत, म्हणजे 4 भावंड आहोत. तर कसं आहे, आता पूर्वीच्या बायकांची प्रत्येकाची नॉर्मल डिलिव्हरी होत होती. आता तसं नाही, आता सिझेरियन वगैरे होतं. पण नॉर्मल डिलिव्हरी जरी झाली तरी स्टार्टिंगला पोट आपलं स्लिम असतं आणि नंतर काय होतं, नंतर जेव्हा ऑपरेशन वगैरे होतं, आता 4 मुलांनंतर ऑपरेशन वगैरे झाल्यानंतर पोट थोडंसं फुगतं, वाढतं. काहींमध्ये होतं, काहींमध्ये होत नाही. तर त्यावेळी तिचं पोट खूप वाढलेलं होतं, पण तिने स्वतः दररोज सकाळी मॉर्निंगमध्ये गरम पाणी पिऊन बऱ्यापैकी तिचं पोट फक्त त्या गोष्टींनी कमी झालं. आणि तुम्हाला माहीतच आहे पूर्वीच्या लोकांचं आहार कसा असायचा, बाहेरचं अन्न अजिबात नाही, जे काही खाल ते घरातलंच. तर त्या करू शकतात, तर तुम्ही देखील करू शकता. त्यामुळे तुमचं कशाही पद्धतीचं पोट असेल, तुम्ही या छोट्या छोट्या गोष्टी फॉलो केल्या तरी ते हळूहळू, थोडासा वेळ लागेल पण हळूहळू ते नक्की कमी होतं. तर हे झालं. आता यानंतर गरम पाणी पिल्यानंतर तुम्हाला काहीही खाण्याच्या आधी तुम्हाला उपाशी पोटी हे पाणी घ्यायचं. त्यानंतर तुम्हाला वर्कआउट करायचं आहे, व्यायाम करायचा आहे, घरगुती व्यायाम करायचा आहे. तर एक्सरसाइजचं काय रुटीन असलं पाहिजे हे व्हिडिओच्या एंडला मी तुम्हाला सांगणारच आहे. त्याआधी आपण डाएट प्लॅनमध्ये स्किप न करता डाएट प्लॅन सगळा जाणून घेऊ आणि मग व्हिडिओच्या एंडला मी तुम्हाला एक्सरसाइजेस सांगेन. ते एक्सरसाइज तुम्हाला डेली करायचे आहेत. सकाळच्या वेळी करा किंवा संध्याकाळच्या वेळी करा, चालणार आहे. त्याने तुम्हाला खूप जास्त फास्ट बेनिफिट मिळतो फॅट बर्निंगसाठी आणि छान तुमच्या शरीराला शेप येण्यासाठी देखील मदत होते. तर यानंतर तुम्ही घेणार आहात हेल्दी, प्रोटीन आणि फायबरयुक्त नाश्ता. नाश्त्यामध्ये काय घ्यायचं ते बघूया. नाश्त्यामध्ये तुम्ही 2 उकडलेली अंडी घ्या किंवा सरळ त्याच्यामध्ये कोबी, कांदा, टोमॅटो या सगळ्या भाज्या घालून त्याचं छानपैकी 2 अंड्याचं ऑमलेट बनवा आणि ते खावा. हे नसेल खायचं, दुसरा ऑप्शन म्हणजे नॉर्मल आपल्या सगळ्यांच्या घरात बनतात ते पोहे, पण खूप कमी तेलात किंवा तेल न घालता जे आपण नॉर्मल फोडणी दिलेले पोहे बनवतो ते खाल्ले तर उत्तम. फास्ट वेट लॉस व्हायला तुम्हाला मदत होईल. तेल कमीत कमी खाल तर अगदी बेस्ट फायदा मिळतो. नंतर नेक्स्ट तिसरा ऑप्शन आहे तो म्हणजे ओट्सचा उपमा बनवा आणि तो मस्तपैकी भरपूर व्हेजिटेबल घालून तो तुम्ही खाऊ शकता. बस एवढेच 3 ऑप्शन आहेत. चहा, बिस्किट, कॉफी या सगळ्या गोष्टी खाणं अवॉइड करायचं आणि नाश्त्यामध्ये हे 3च पर्याय आहेत 15 दिवसासाठी. 3 हे पर्याय तुम्ही आलटून पालटून घेऊ शकता. दुपारी आपण काय खाणार आहोत, आता मी जेव्हा वेट लॉस केलं होतं 15 दिवसांचं चॅलेंज घेतलेलं, तर तेव्हा मी दुपारी 1 भाजी, भाकरी आणि दही किंवा दह्याच्या ऐवजी सॅलड एवढ्याच गोष्टी खायचे. तुम्हाला देखील तेवढ्याच गोष्टी खायच्यात. कोणती पण भाजी असू देत, पालेभाजी घ्या, डाळ घ्या किंवा तुम्ही काहीही कोणतीसुद्धा भाजी असू देत. चिकन जरी घेतलं तरी 1 पीस चिकनचा, त्याची ग्रेव्ही. तेलकट खूप खायचं नाही, खूप कमी तेल खायचं आणि त्याच्यासोबत तुम्ही उसळी खाऊ शकता, काहीही चालेल. भाकरी खाल्ली तर अगदी उत्तम, बेस्ट तुम्हाला त्याच्यातून फायदा मिळेल. चपातीच्या ऐवजी भाकरी घ्या, इतकंच करा. 1 भाकरी, भाजी, सॅलड एवढंच खायचे. काकडी, गाजर 2 सॅलडचे प्रकार जरी खाल्ले तरी पुरेसं आहे. छान फायबर त्याच्यातून तुम्हाला मिळेल. दुपारच्या जेवणात एवढंच घ्यायचं, बाकीचं जास्तीचं काहीच खायची गरज नाही. तेवढ्याने खूप पोट फुल भरतं, छान भरतं आणि फास्ट वेट लॉस व्हायला देखील मदत होते. नंतर आपण वळूयात संध्याकाळच्या नाश्त्याकडे. संध्याकाळच्या वेळी आपल्याला भूक लागते. ज्यांना भूक लागते त्यांनी खावा, ज्यांना नाही लागत त्यांनी संध्याकाळचं स्नॅक्स इग्नोर केलं तरी देखील चालणार आहे. संध्याकाळच्या वेळी तुम्ही 1 कप भरून, छान मोठा कप भरून ग्रीन टी घ्यायची आहे. ग्रीन टी न चुकता तुम्हाला घ्यायची आहे. ग्रीन टी अजिबात मिस करायची नाही आहे. तुम्हाला चांगली हेल्प होते तुमचं मेटाबॉलिझम बूस्ट करण्यासाठी. किंवा ग्रीन टी नसेल घ्यायचा तर तुम्ही लिंबू पाणी घेऊ शकता. आता बऱ्याच मला कमेंट्स मी पाहिल्या, तर लोकांचं असं म्हणणं आहे, बऱ्याच माझ्या मैत्रिणींचं, की लिंबू पाण्याने केस गळतात. तर लिंबू पाणी मग ज्यांचे घेऊ नका तुम्ही ग्रीन टी घ्या किंवा सरळ तुम्ही कोणताही हर्बल टी घेऊ शकता. ब्लॅक टी घेऊ शकता, ब्लॅक कॉफी देखील तुम्ही पिऊ शकता. अगदी चांगला बेनिफिट आहे तुम्हाला वेट लॉससाठी. याच्यासोबत भूक लागले तर चणे तुम्ही थोडेसे 2-3 चमचे चणे घ्या. भाजलेले चणे जे मार्केटमध्ये मिळतात ते घ्या आणि बस तेवढंच खावा. अगदीच काही ग्रीन टी पिल्यानंतर काही खाण्याची इच्छा नसेल तर नका खाऊ, नाही खाल्लं तरी हरकत नाही. नंतर आपण डायरेक्ट लवकर रात्रीचं जेवण करायचं आहे, जे आपलं 8च्या आत असणार आहे. त्यामध्ये आपण फक्त
सूप घेणार आहोत. कोणतंही सूप असेल, व्हेजिटेबलचं सूप असेल किंवा डाळीचं सूप असेल, कोणतंही सूप घ्या तुम्ही. आणि किंवा तुम्ही जर एखाद वेळी सूप नसेल घ्यायचा, तुम्ही कमी तेलातला नॉनस्टिक पॅनवरती बनवून बेसनाचा चिला घेऊ शकता. रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे. व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल, जाऊन तुम्ही चेक करा. रात्रीच्या आहारासाठी मी 3 पर्याय त्या व्हिडिओमध्ये दिलेले आहेत. त्याच्यामध्ये 3 रेसिपी सांगितल्या आहेत. त्यातली कोणतीही रेसिपी जरी घेतली तरी देखील चालणार आहे. तुम्हाला इथे मी थंबनेल दाखवते आणि लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते आणि तो व्हिडिओ तुम्ही नक्की जाऊन चेक करा. त्याच्यामध्ये तुम्हाला रेसिपी रात्रीच्या डिनरसाठी मिळून जातील. हे झालं आपलं रात्रीचं जेवण. रात्रीच्या वेळी तुम्हाला भात, भाकरी, साखर या कोणत्याही गोष्टी घ्यायच्या नाहीत. जेवढ्या मी सांगितल्यात त्याच गोष्टी तुम्ही घेणार आहात. एखाद्या दिवशी या सगळ्या गोष्टी खाण्याचा कंटाळा आला तर तुम्ही खिचडी घेऊ शकता, भाताची चालणार आहे. नॉर्मल भाताची घेतली तरी चालणार आहे. फक्त तुम्हाला लक्षात हे ठेवायचं आहे, ज्या मी रेसिपी सांगितल्या त्या अगदी हेल्दी आहेत, चांगल्या आहेत. त्यामुळे तुम्हाला बाकीचं काही खाण्याची गरज वाटणार नाही, कारण त्या रेसिपी इतक्या चवदार आहेत, इतक्या टेस्टी आहेत. तुम्ही डाएट करताय असं अजिबात वाटणार नाही. इतक्या सुंदर रेसिपीज आहेत त्या. नक्की तुम्ही चेक करा. नंतर आता रात्रीचं जेवण झालं. झोपण्याच्या आधी तुम्हाला 1 ग्लास भरून गरम पाणी प्यायचंय किंवा पुन्हा एकदा तुम्ही ग्रीन टी किंवा हर्बल टी घेऊ शकता. बस एवढंच. आणि एखाद्या वेळी जर भूक खूप लागते असं वाटतं किंवा माझं पोटच भरलेलं नाही आहे असं जर तुम्हाला वाटलं तर त्या टायमिंगला तुम्ही 1 अर्धा ग्लास भरून किंवा 1 छोटासा कप तुम्ही दूध घ्या, हळद घातलेलं. साखर वगैरे ॲड करू नका, फक्त हळद घातलेलं दूध घ्या आणि छान तुम्हाला त्याने पोट भरल्यासारखं वाटेल. आता पाहूयात आपलं एक्सरसाइजचं रुटीन कसं असलं पाहिजे. दिवसभराचा डाएट तर तुम्ही जाणून घेतला. आता त्यासोबत 15 दिवसात 4 किलो वजन परमनंट लॉस करायचं आहे. तर आणि हे मी स्वतः केलं आहे म्हणून मी तुम्हाला 100% सांगू शकते की नक्की होणार आहे आणि परमनंट होणार आहे. ते वजन पुन्हा वाढत नाही. तर आता हे करायचं आहे तर त्याच्यासाठी डाएट केला म्हणून चालणार नाही. तुम्हाला एक्सरसाइज देखील फॉलो करायचं आहे. तर ते रुटीन कसं असलं पाहिजे ते पाहूया. रोज फक्त तुम्हाला 15 ते 20 मिनिट काढायचे आहेत स्वतःसाठी आणि हे रुटीन एक्सरसाइजचं तुम्हाला फॉलो करायचं आहे. फार तर तुम्हाला अर्धा तास लागेल, जास्त नाही लागणार. आणि स्वतःच्या हेल्थसाठी आपण अर्धा तास तर काढू शकतो. डे 1 to डे 15 हे सगळं तुम्हाला आहे असं फॉलो करायचं आहे. सगळ्यात पहिली एक्सरसाइज स्पॉट जॉगिंग 5 मिनिटांसाठी, जम्पिंग जॅक्स 2 मिनिटासाठी करायचं आहे. स्क्वॉट तुम्हाला 20 रिपीट्स करायचे, 20 टाइम्स करायचे आहेत. माउंटन क्लाइंबर्स 30 सेकंडचे 3 सेट करायचे. प्लँक 30 सेकंड 3 सेट. आणि त्यानंतर तुम्हाला 10 मिनिट वॉकिंग करायचं आहे, जे फास्ट वॉकिंग असतं, ब्रिस्क वॉक. बस एवढंच रुटीन तुम्हाला डेली फॉलो करायचं आहे. डेली स्वतःसाठी अर्धा तास काढा आणि हे रुटीन फॉलो करा. मग बघा तुमच्या पोटाच्या चरबीसोबत मांड्यांची चरबी, दंडाची चरबी, संपूर्ण शरीरावरची चरबी कमी व्हायला तुम्हाला या रुटीननी हेल्प होणार आहे. हा संपूर्ण आहार प्लॅन आणि हे संपूर्ण एक्सरसाइजचं रुटीन हे महिलांसाठी खूप जास्त इफेक्टिव्ह आहे आणि सेफ देखील आहे. त्यामुळे नक्की तुम्ही हे संपूर्ण रुटीन फॉलो करून बघा. 100% तुम्हाला याच्यातून रिझल्ट मिळणारच आहे. आता पार्ट 4 मध्ये आपल्याला नाईटचं रुटीन कसं असलं पाहिजे ते पाहूयात. नाईटच्या रुटीनमध्ये तुम्हाला रात्री 10 वाजण्याआधी तुम्हाला झोपायचं आहे. मोबाईल 30 मिनिट आधी बाजूला ठेवायचा. पाणी कमी प्यायचं रात्रीच्या वेळी. खूप जास्त पाणी पिलं तर पोटात आपल्याला म्हणतो ना आपण ढवळल्यासारखं होतं आणि मग झोप येणार नाही तुम्हाला. तर मी नेहमी सांगत असते, झोप = वजन कमी होण्याचं सिक्रेट. त्यामुळे प्रॉपर झोप लागण्यासाठी हे रुटीन रात्रीचं व्यवस्थित फॉलो करा. झोप चांगली घ्या, शरीराला आराम मिळू दे, स्ट्रेस रिलीफ राहू दे शरीर. बघा तुमचं वजन हळूहळू कमी व्हायला सुरुवात होईल. आता पार्ट आपला 5, शेवटचा पार्ट. याच्यामध्ये तुम्हाला काय चुका टाळायच्या आहेत. या डाएट प्लॅन सोबत या चुका तुम्हाला अजिबात करायच्या नाहीत. सगळ्यात पहिलं म्हणजे उपाशी राहणं. दुसरं म्हणजे फक्त एक्सरसाइजवरती भरोसा करणं. आणि तिसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 3-4 दिवस फॉलो केल्यानंतर रिझल्टच येत नाहीये म्हणून तिथेच सोडून देणं. या 3ही चुका तुम्हाला टाळायच्या आहेत. अजिबात असं करायचं नाही, कारण मी तुम्हाला सांगते 3-4 दिवसात रिझल्ट नाही दिसला तरी 15 दिवसामध्ये 4 किलो 100% कमी होणार म्हणजे होणारच, जर तुम्ही हे व्यवस्थित आहे तसं फॉलो केलं तर. जर तुम्ही कुठे मध्ये तरी चुकलात तर मग नाही होणार. एखाद अर्धा दिवस चालतं, पण तरी देखील तुम्ही शक्यतो आहे असं व्यवस्थित कन्सिस्टंटली फॉलो करावं असं मला वाटतं.
जर तुम्हाला 100% रिझल्ट हवा असेल तर. म्हणूनच मैत्रिणींनो, फक्त 15 दिवस स्वतःच्या शरीराला द्या. तुमचं शरीर तुम्हाला नक्कीच रिवॉर्ड देईल. हे नक्की फॉलो करून बघा. स्वतःचा कॉन्फिडन्स वाढवा आणि आत्मविश्वास हवा असेल तर स्वतःला फिट ठेवणं देखील तितकंच गरजेचं आहे. नक्की फॉलो करून बघा. 100% गॅरंटेड रिझल्ट आहेत याचे. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. कमेंटमध्ये मला नक्की सांगा तुम्हाला अजून कोणते व्हिडिओज पाहायला आवडतील आणि डाएट फ्रेंडली रेसिपीजचे व्हिडिओ अजून मी शेअर करू का, तुम्हाला ते आवडतात का, हे देखील कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. चला तर मग मैत्रिणींनो, हा व्हिडिओ आता इथेच एंड करूयात. चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींसोबत, ज्यांना घर बसल्या वजन कमी करायचं आहे, एक्सरसाइज करायला वेळ नाही आहे, बाहेर जायला वेळ नाही आहे, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच हेल्पफुल ठरणार आहे. पुन्हा भेटूयात अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हेल्दी राहा आणि फिट राहा. बाय फ्रेंड्स.